मी आहे शुभांगी. आपल्या सर्वांचं ASK किचन केव चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, भन्नाट चवीची, पित्तशामक असणारी सोलकढी तुम्ही कधी घरी बनवून बघितली आहे का? आज आपण परफेक्ट सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहे आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. चला तर मग जराही वेळ न घालवता आपण पटकन रेसिपीकडे वळूया. सोलकढी बनवण्यासाठी मी एका नारळाचे बारीक काप करून घेतलेले आहेत. 9 ते 10 आमसूलचे काप घेतलेले आहेत आणि आपल्या सोलकढीला रंग येण्यासाठी बीटचे काही तुकडे घेतलेले आहेत. 4 ते 5 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत. आल्याचे काही तुकडे घेतलेले आहेत. एक हिरवी मिरची घेतलेली आहे. तुम्हाला जास्त जर तिखट हवा असेल तर तुम्ही मिरची आणखीन वाढवू शकता. 1 चमचा जिरे घेतलेले आहेत. चवीपुरतं मीठ आपण यामध्ये घालणार आहे आणि गार्निशिंगसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण यामध्ये वापरणार आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा सोलकढी बनवण्यासाठी काय करायचं आहे तर जे आपण आमसूल घेतलेले आहेत किंवा कोकम घेतलेले आहेत ते कोमट पाण्यामध्ये 1 तासासाठी भिजवण्यासाठी ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या सोलकढीला आंबटपणा आणि सोलकढीचा जो रंग आहे तो खूप छान येतो. मी 1 तासापूर्वी हे भिजवण्यासाठी ठेवलेलं होतं. आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये नारळाचे जे आपण काप करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत. आता यानंतर 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडंसं आलं, 1 मिरची, चवीपुरतं मीठ, साधारण पाऊण चमचा मी मीठ इथे वापरलेलं आहे आणि बीटाचे काही काप आपण घालून घेणार आहे आणि 1 चमचा जिरे आपण यामध्ये घालून घेणार आहे. आता हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने मी मिक्सरला हे सर्व फिरवून घेतलेलं आहे. आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि हे परत एकदा फाईन याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपली अशी फाईन पेस्ट बनलेली आहे. आता आपण हे सर्व गाळून घेणार आहे. आता आपण एका भांड्यावरती अशी जाळी ठेवून घ्यायची आहे. यावरती तुम्ही कॉटनचा रुमाल किंवा कोणतंही कापड जे पातळ असावं ते अशा पद्धतीने जाळीवरती ठेवून घ्यायचं आहे आणि यावरती आपण जे आपण हे नारळ बारीक करून घेतलेलं आहे ते मिश्रण यावरती ओतून घ्यायचं आहे आणि ते अशा पद्धतीने गाळून घ्यायचं आहे. तुम्ही साध्या पाण्याऐवजी नारळाचं पाणीसुद्धा आपण सोलकढीमध्ये वापरू शकतो. आता नारळाचा जो हा चोथा राहिलेला आहे तो 2 ते 3 वेळा पाणी घालून मिक्सरमध्ये बारीक करून त्याचा संपूर्ण रस आहे किंवा जे नारळाचं दूध आहे ते संपूर्ण आपण काढून घेणार आहे. ही प्रोसेस 2 ते 3 वेळा करायची आहे. तुम्ही बघू शकता आणखीन एकदा पाणी घालून मी हे सर्व बारीक करून घेतलेलं आहे. आता आपण हे सुद्धा गाळून घेणार आहे. आता आपण हे गाळून घेऊया. आता यामध्ये थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व यामध्ये ओतून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता इतकं सारं नारळाचं दूध आपल्या निघालेलं आहे. अजून एकदा ही अशीच प्रोसेस करून घ्यायची आहे. आता एवढे सारे नारळाचे दूध आपले 3 वेळा नारळ बारीक केल्यानंतर निघालेलं आहे. आता सगळ्यात शेवटी आपण यामध्ये कोकमचं जे पाणी आहे किंवा कोकमचा जो सार आहे तो आपण यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता सोलकढीला आपल्या खूप असा छान रंग आलेला आहे. अगदी हॉटेलमध्ये होते त्याहीपेक्षा सुंदर रंग आलेला आहे. यामध्ये आपण कोणताही आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही. आता सगळ्यात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यामध्ये घालून घेणार आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी सोलकढी आपली झालेली आहे. उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारी पित्तशामक अशी
सोलकढी आपली तयार झालेली आहे. मी सांगितलेल्या पद्धतीने तुम्ही हॉटेलसारखी होणारी सोलकढी नक्की ट्राय करा. आता आपण ग्लासमध्ये आपली सोलकढी घालून घेणार आहे. एका नारळाच्या दुधामध्ये 7 ते 8 ग्लास सोलकढी आरामात बनते. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारी, पित्तशामक असणारी, भन्नाट चवीची सोलकढी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपींच्यासाठी आमच्या ASK किचन केव चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.